यानंतर आपण एक महत्त्वाची राजकीय अपडेट पाहूया। सध्या अजित पवार आणि त्यांचे सर्व आमदार हे विधान भवनासाठी निघालेले आहेत। बसमध्ये आपण या सर्व आमदारांना बसलेलं पाहतोय। साम टीव्हीवर याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका पार पडतायत आणि आता द ललित मुंबईतील या हॉटेलमधून अजित पवार यांच्या पक्षातील सर्व आमदार आता विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। सध्याची एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। या बसमधील ही महत्त्वाची दृश्य अजित पवार, सुनील तटकरे आणि त्यांच्या सोबतचे हे सर्व महत्त्वाचे आमदार सध्या या बसमध्ये बसून आता विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये आता या मतदान प्रक्रियेला सुरुवात होते। आपण पाहिलं की विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हॉटेल पॉलिटिक्स हे चांगलंच पाहायला मिळालं। आपापल्या आमदारांना फोडाफोडीच्या या राजकारणापासून वाचवण्यासाठी म्हणून सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी एकाच हॉटेलमध्ये आपल्या आमदारांना ठेवलं होतं। तर अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील सर्व आमदार हे मुंबईतील द ललित या हॉटेलमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुक्कामी होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आजचा दिवस हा मतदानाचा दिवस आहे आणि या महत्त्वाच्या दिवशी साम टीव्हीवर आपण हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। अजित पवार त्यांच्या सर्व आमदारांसह शिलेदारांसह आता विधान भवनाच्या दिशेने द ललित मुंबईतील या हॉटेलमधून आता निघालेले आहेत। आताची महत्त्वाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत साम टीव्हीवर। अजित पवार यांच्या पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि या आपल्या दोन्ही उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी म्हणून अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षातील सर्व आमदारांनी चांगलीच कंबर कसलेली आहे। कोणतंही फोडाफोडीचं राजकारण होऊ नये या दृष्टीने आता अजित पवार यांनी चांगलीच काळजी घेतली आहे। सर्व आमदारांना त्या पद्धतीने सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आणि गेल्या 2 दिवसांपासून द ललित या हॉटेलमध्ये अजित पवार आणि त्यांचे सर्व आमदार हे वास्तव्यास होते आणि आज अखेर तो मतदानाचा दिवस आलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला म्हणावं तसं यश मिळू शकलेलं नाही। आता मात्र विधान परिषद निवडणुकीमध्ये लोकांमध्ये जो गमावलेला विश्वास आहे तो पुन्हा परत मिळवण्यासाठी अजित पवार यांच्या पक्षाने चांगलीच कंबर कसली आहे।